नमस्कार, मी विनोद बाहेकर. काउन्सेलिंग जॉईन केव्हा करावी आणि काउन्सेलिंग महाराष्ट्राची कधी सुरू होईल, असे दोन प्रश्न आहे व्हॉट्सअपला कमेंट बॉक्समध्ये आणि कॉलवर पण. पहिला जो प्रश्न आहे की काउन्सेलिंग जॉईन कधी करावी. हे बघा, तुम्ही कुठं जरी जॉईन होत असाल तर जे आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा चॉईस फिलिंग सुरू होतील तर त्याच्या अगोदर म्हणजे या 1-2 दिवसांमध्ये तो निर्णय घ्याल. याचं रिझन असं की आपल्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, आपण जर एखाद्या ठिकाणी जॉईन झालो तर ते लोक आपल्या ते लक्षात आणून देतील. कुठं स्पेलिंग मिस्टेक असेल, कुठं जन्मतारीख चुकलेली असेल, थोडक्यात आपला स्कोर आलेला आहे. पण अशा बऱ्याचशा केसेस आहे की ज्यामध्ये डॉक्युमेंट्समुळं पुढं त्रास होतो. म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावर रजिस्ट्रेशनमध्ये रेड मार्क येऊन जातो. तर हे सगळं रेक्टिफाय करण्यासाठी अगोदरच म्हणजे आतापासूनच जर आपण एखाद्या ठिकाणी जॉईन झालो तर हे जे येणारे पुढचे जे प्रॉब्लेम्स आहे तर ते येत नाहीत. लक्षात घ्या, जिजाऊ अकॅडमीचे व्हिजिट करून नंतर मग पेड जॉईन करतो तर हे रजिस्ट्रेशन फुल झालेले आहे. तुम्ही ऑफिसला जरी आले तरी सुद्धा आम्ही तुम्हाला जॉईन करून घेऊ शकणार नाही. तर त्याबद्दल सॉरी म्हणतोय. आणि मी हे अगोदर पण तुम्हाला पब्लिक व्हिडिओत सांगितलं होतं की आम्ही तसे खूप लिमिटेड मेंबर घेतो. आता आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन बाकी आहे तर त्यासाठी तुम्ही फक्त एक सेंड QR असा मेसेज करू शकता. तुम्हाला QR येऊन जाईल, त्यावर तुमचं पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला आमच्याकडनंच कॉल येईल आणि त्यावर सर्व चर्चा तुम्ही करून घेऊ शकता. त्यामध्ये तुमच्या डॉक्युमेंट्सचे प्रॉब्लेम असतील आणि कोणतं रजिस्ट्रेशन करायचं काय, तर हे सगळं गाईड आम्ही तुम्हाला करणार आहे. आता दुसरा प्रश्न असा येतो की सर, महाराष्ट्राची काउन्सिलिंग कधी सुरू होईल. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडं लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करणार आहोत तर त्याच वेळेस आपलं नाव हे महाराष्ट्राच्या मेरिट लिस्टमध्ये येणार. तोपर्यंत आपलं नाव मेरिट लिस्टमध्ये येऊ शकणार नाही. आणि आपलं नाव जर मेरिट लिस्टमध्ये आलं नाही तर त्याचा इफेक्ट असा होईल की आपल्याला कॉलेजचे चॉईस टाकता येणार नाही आणि त्यामुळं आपलं सिलेक्शन होऊ शकणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. आता हे कधी सुरू होईल तर सुरुवातीला आता काल काल NTA काही ज्या नोटीस टाकल्या वेबसाईटवर की ज्यामध्ये OMR बद्दल एक नोटीस आहे, त्यानंतर किती स्टुडंट कोणत्या स्कोअरच्या दरम्यान आले ही एक नोटीस आहे. तर आता ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्याच्या नंतर MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी काय करते की एक पब्लिक नोटीस पब्लिश करते की ज्यामध्ये PWD म्हणजे आपले जे पण PWD मधून मुलांनी फॉर्म भरलेले असतात तर त्यांना एकतर नागपूर किंवा मुंबई महाराष्ट्रवाल्यांना त्या ठिकाणी जाऊन ते व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं आणि नंतर मग MCC आपला राऊंडचं जे शेड्यूल्ड आहे तर ते पब्लिश करते. तर याला साधारण एक 4-5 दिवस किंवा हा आठवडा पण जाऊ शकतो. आणि MCC सोबतच प्रत्येक स्टेटनं आपलं शेड्यूल कसं असावं तर हे सुद्धा MCC वर ते थोडं पब्लिश होऊन जातं आणि त्या शेड्यूलनुसार मग इतर राज्य आपलं शेड्यूल जे आहे तर ते तयार करत असतात. त्यामध्ये थोडाफार बदल होतो, थोडंफार इकडे तिकडे होतं, पण जास्त पण फरक पडत नसतो. तर त्यामुळं आता जेव्हा MCCचं काउन्सिलिंग सुरू होईल अजून 4 ते 5 दिवसांनी, तर त्याच वेळेस MCC वर एक इन्फॉर्मेशन बुलेटिन येईल. सोबतच MCCचं शेड्यूल येईल की रजिस्ट्रेशन नेमके कोणत्या दिवशी करायचे, चॉईस फिलिंग कोणत्या दिवशी करायच्या आणि अलॉटमेंट जॉईनिंग कोणत्या तारखेत होणार आहे. तर त्या MCCच्या शेड्यूल सोबत मेडिकल काउन्सिलिंग कमिटी प्रत्येक स्टेटनं कशा पद्धतीनं आपलं शेड्यूल ठेवावं तर हे सुद्धा त्या ठिकाणी पब्लिश करते. हे करत असताना महाराष्ट्र CET सेलवर सुद्धा त्याच दरम्यान एक पब्लिक नोटीस येऊन जाते की ज्यानुसार आपल्याला आपले पुढचे जे पावलं आहे तर ते उचलायचे असतात. आणि त्यासाठीच आपण थोडं अलर्ट आतापासून असणं खूप गरजेचं आहे. परत एकदा सांगतोय की सर, ऑफिसला येतो, व्हिजिट करतो, नंतर मग पेड जॉईन करतो तर आमचे ते रजिस्ट्रेशन फुल झालेले आहे. तुम्ही ऑफिसला जरी आले तरी आम्ही तुम्हाला जॉईन करून घेऊ शकणार नाही, कारण आमचे खूप लिमिटेड मेंबर्स असतात. ते संपले की परत आम्ही घेत नाही. आता फक्त मेंबर्स कोणते बाकी आहे, व्हॉट्सअपला सेंड QR असा मेसेज करा, आफ्टर स्क्रीनशॉट आम्ही तुम्हाला कॉल करू आणि ते सुद्धा खूप लिमिटेड आहेत. ते संपले की ते सुद्धा आम्ही बंद करणार, कारण लिमिटेड विद्यार्थी असतील तर त्यांचं काउन्सिलिंग आम्ही व्यवस्थित करू शकतो. दरवर्षी याच पद्धतीने आम्ही चालतो. नंतर मग समजा नातेवाईकांचा, मित्रांचा याचा कॉल येतोच तर त्यासाठी थोडेफार मग बाकी ठेवलेले असतात. पण जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, दुसरीकडे जॉईन झालेले नसाल, समजा व्हायचं असेल तरच सांगतोय आणि व्हायलाच पाहिजे असं सुद्धा काही नाही. ठीक आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ जरी पाहत घेतले तरी भरपूर झालं. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.